नमस्कार मंडळी. तर आज आम्ही आलोय सावंतवाडीतील राजवाड्यात. इथे उभं राहिल्यावर माडा आडून असा सुंदर मोती तलाव दिसतो. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे सगळीकडे अशी हिरवळ पसरली होती. मुख्य प्रवेशद्वारावर आम्ही 2 तिकीट्स घेतले आणि निघालो राजवाड्याची सफर करायला. असं चालत चालत आम्ही पोचलो तिथल्या बुटीक हॉटेलच्या बाहेर. तुमच्यासाठी अजून एक ठिकाणी निघायचं होतं म्हणून आम्हाला वेळ नसल्याने आम्ही आत गेलो नाही. बाहेरच काही शॉट्स घेतले. आम्ही पुढे गेलो एका खास जागी जिथे आहे श्रीदेव पाटेश्वराचं मंदिर. मंदिर त्या दिवशी बंद होतं, मात्र बाहेर शांत आणि हिरवं वातावरण होतं. नारळाच्या झाडातून जाणारी थोडीशी वाट मन अगदी निवांत झालं. आता मी चालले सगळ्यात खास भागाकडे, म्हणजेच दरबार हॉल. एक क्षणभर वाटलं आपण एखाद्या चित्रपटात शूटिंगला आलोय. या दरबार हॉलमध्ये कधी काळी सभा भरायच्या. भिंतीवर लावलेले जुने फोटो फ्रेम्स, झुंबराचं तेज, सिंहासनाची भव्यता, सगळं पाहताना अंगावर अक्षरशः काटा आला. यानंतर मला दिसली एक फार खास गोष्ट, गंजिफा कला. स्थानिक कारागीर आपल्या हातांनी रंगवतात हे पत्ते. मग परत येताना पुन्हा एक नजर टाकली राजवाड्याच्या मुख्य दरवाज्यातून घेतलेला एक 360 डिग्री व्ह्यू. सगळं इतकं टुमदार, इतकं शिस्तबद्ध. एका बाजूला एक छोटंसं म्युझियम आहे जिथं राजघराण्याचे जुने फोटो, आठवणी आणि गौरवशाली इतिहास टिपून ठेवलेला आहे. प्रत्येक वस्तू जपून ठेवलेली. या मूर्ती, या फोटो फक्त गोष्टी सांगत नाहीत, तर त्या काळातलं सौंदर्य, संस्कृती आणि शिस्त आजही जिवंत ठेवतात. इतकं सगळं पाहिल्यावर एकच विचार येतो, सावंतवाडीचा राजवाडा म्हणजे केवळ एक स्थळ नाही, तर तो आपल्या कोकणाच्या समृद्ध इतिहासाचा अभिमान आहे. आता आम्ही निघालोय पुढच्या लोकेशनवर. नवीन मिनी व्लॉग घेऊन लवकरच परत येते मी. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा.